प्रत्येकाच्या मनामध्ये कुठला तरी व्यवसाय करावा आणि त्या माध्यमातून स्वतःची आणि कुटुंबियांची जीवनाची गाडी स्थिर करावी असा विचार असतो। परंतु अनेकदा नेमका व्यवसाय कोणता सुरू करावा आणि त्यासाठी नेमका किती खर्च येईल याबाबत मात्र आपला बराच गोंधळ होत असल्याचे दिसून येते। कारण मार्केटमध्ये व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत आणि ज्याची एक भली मोठी यादी तयार होईल, पण यामधून नेमक्या कोणत्या व्यवसायाची सुरुवात करावी हे देखील पाहणे खूप गरजेचे असते। याकरता तुम्हाला देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा मनामध्ये असेल तर तुम्ही दूध विक्री क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या अमूल सोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि अमूलची फ्रँचायझी सुरू करू शकता। अमूलच्या माध्यमातून लोकांना त्यांची उत्पादन विकण्यासाठी स्टोअर उघडण्याची परवानगी देण्यात येते। त्यामध्ये तुम्ही या कंपनीची फ्रँचायझी घेऊन व्यवसाय उभा करू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नफ्यामध्ये कंपनीला कुठल्याही प्रकारचा वाटा द्यावा लागत नाही। तसेच विक्रीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमूल कमिशनवर पुरवते, म्हणजेच तुम्ही जितके जास्त मालाची विक्री कराल तितके तुम्हाला कमिशन जास्त मिळते। अमूलच्या माध्यमातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते आणि अशा पदार्थांना बाजारामध्ये नेहमी चांगली मागणी असल्यामुळे तुम्ही अमूल सोबत व्यवसाय करून महिन्याला चांगले उत्पन्न मिळवू शकतात। चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाला सुरू करण्यासाठी नेमका किती खर्च लागतो आणि त्याची प्रोसेस अगदी थोडक्यात। अमूलची फ्रँचायझी कशी घ्याल? तुम्ही अमूल या कंपनीच्या 2 प्रकारच्या फ्रँचायझी घेऊ शकतात। यामध्ये एक तर अमूल आउटलेट किंवा अमूल रेल्वे पार्लर आणि अमूल कियोस्को एका फ्रँचायझी अंतर्गत येतात। तसेच तुम्हाला अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर दुसऱ्या प्रकाराच्या फ्रँचायझी अंतर्गत घेता येतो। या दोन्ही प्रकारच्या फ्रँचायझीची किंमत वेगवेगळी आहे। एवढेच नव्हे तर तुम्ही जे दुकान उभाराल त्याचा आकार आणि असलेले नियम देखील वेगवेगळे असतात। तुम्हाला जर अमूलचे आउटलेट घ्यायचे असेल तर तुमच्याकडे 150 स्क्वेअर फूट जागा आवश्यक असते, तर आईस्क्रीम पार्लर करता 300 चौरस फूट कमीत कमी जागा असावी। अमूलची फ्रँचायझी नेमका किती खर्च येतो? सुरुवातीला पाहूयात अमूल आउटलेट, रेल्वे पार्लर आणि कियोस्कोचा खर्च। साधारणपणे तुम्हाला या तिन्ही प्रकारांसाठी कमीत कमी 2 लाख रुपयांचा खर्च करावा लागतो। 2 लाख मध्ये ब्रँड सिक्युरिटी करता 25,000 रुपये, नूतनीकरणासाठी 1 लाख रुपये आणि उपकरणांकरिता 70,000 रुपयांचा यामध्ये समावेश होतो। एवढेच नाही तर या 3 आउटलेट करता तुमचे दुकान हे 100 ते 150 स्क्वेअर फूट आकाराचे असावे। अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरवर किती खर्च करावे लागेल? तुम्हाला जर अमूल स्कूपिंग पार्लर उघडायचे असेल तर त्यावर तुम्हाला साधारणपणे 6 लाख रुपये खर्च येतो। यामध्ये 50,000 सुरक्षा ठेव तसेच 4 लाख नूतनीकरणासाठी खर्च आणि यंत्रसामग्री करता 1.5 लाख रुपये भरणे गरजेचे असते। या व्यवसायातून किती कमाई करू शकता? आपल्याला माहित आहे की अमूलच्या आउटलेटमधून मोठ्या प्रमाणावर उत्पादने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते। जर तुमचे आउटलेट बाजारातील एखाद्या चांगल्या लोकेशनवर असेल तर तुम्ही मासिक 2 ते 3 लाख रुपये देखील कमवू शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।